Welcome to Unispoken English classes. My name is Ashish Jadhav. I am an English trainer. Today's topic name how to say time in English. इंग्लिश मध्ये टाइम कशा पद्धतीने सांगायचं, लिहायचं कशा पद्धतीने इंग्लिश मध्ये टाइम. टेलिंग द टाइम इन इंग्लिश. टेलिंग द टाइम इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये टाइम कशा पद्धतीने सांगायचं. तर टाइम विचारायचं असेल इंग्लिशमध्ये तर व्हॉट टाइम इज इट म्हणायचं. व्हॉट टाइम इज इट. व्हॉट टाइम इज इट मीन्स किती वाजले. कोणाला वेळ विचारायचं असेल इंग्लिशमध्ये तर व्हॉट टाइम इज इट. तर आन्सर कशा पद्धतीने द्यायचं इंग्लिशमध्ये. बरोबर 2 वाजले असेल किंवा 3 वाजले असेल तर इंग्लिशमध्ये आन्सर हाऊ टू से आन्सर इन द इंग्लिश. लेट्स से आता एक बघू आपण. करेक्ट 2 वाजले असेल तर इट्स 2 o'clock म्हणायचं. काय म्हणायचं. इट्स 2 o'clock. इट्स 2 o'clock. इट्स 2 o'clock. त्याच्यानंतर 2 वाजून 5 मिनिटं मी 5-5चा डिफरन्स घेतो. 2 वाजून 5 मिनिटं झाले तर इट्स 5 past 2. इट्स 5 past 2. इंग्लिशमध्ये सांगायचं असेल टाइम तर पहिले मिनिट सांगतो आणि त्याच्यानंतर टाइम म्हणजे आवर. म्हणजे इट्स पहिले मिनिट घेतला 5, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 2. इट्स 5 past 2 म्हणजे 2 वाजून 5 मिनिटं झाले. तर 5चा डिफरन्स घेतो. 2 वाजून 10 मिनिटं झाले तर इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. किंवा 2 वाजून 9 मिनिटं झाले, 8 मिनिटं झाले तर इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. इट्स 10 past 2. इट्स 10 past 2. काय म्हणायचं. व्हॉट से. इट्स 10 past 2. इट्स 10 past 2. 2 वाजून 15 मिनिटं झाले तर इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. 15 मिनिट्स झाले तर याला इंग्लिशमध्ये क्वार्टर म्हणतो. काय. क्वार्टर. तर इट्स क्वार्टर past 2. इट्स क्वार्टर past 2. 15 मिनिट झालं तर इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. क्वार्टर. इट्स क्वार्टर past 2. तर 2 वाजून 20 मिनिटं झाले त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं. इट्स 20 past 2. इट्स 20 past 2 म्हणजे 2 वाजून 20 मिनिटं झाले. इट्स 20 past 2. आता 2 वाजून 30 मिनिटं 30 मिनिट झाले तर एका तासाला मिनिट किती असतात. 60 मिनिट असतात. 60चा हाफ किती. 30 असेल तर हाफ. इट्स हाफ पास्ट 2. 2 वाजून 30 मिनिट झाले तर इंग्लिशमध्ये म्हणायचं इट्स हाफ पास्ट 2. 2:15 झाले तर इट्स 50 मिनिट झाले तर 3:15 4:15 5:15 असेल तर इथं 50 मिनिट झाले तर क्वार्टर यूज करायचे. इट्स क्वार्टर पास्ट 2. 20 मिनिट झाले तर इट्स 20 past 2. आणि 2:30 झाले किंवा 4:30 4:30 वाजले 5:30 वाजले तर इट्स हाफ पास्ट 2 3 4 यूज करू शकता. स्टार्ट. 2 वाजून 35 मिनिटं झाले 35 मिनिट झाले तर म्हणायचं इट्स 35 past 2. इट्स 35 past 2. आता 2 वाजून 40 मिनिट म्हणजे 40 मिनिटं झाले तर याला म्हणायचं इंग्लिशमध्ये इट्स 40 past 2. इट्स 40 past 2. आता 15 मिनिट झाले तर आपण यूज करतो तो क्वार्टर. तर 45 मिनिट झाले तर यूज करायचं क्वार्टर 2. काय यूज करायचं. इट्स क्वार्टर 2. 45 मिनिट असेल तर यूज करायचं क्वार्टर 2. इट्स क्वार्टर 2. 2:35 इट्स 35 past 2. 2:40 इट्स 40 past 2.
आणि इट्स 1:45 2:45 असेल. तर टायमिंग आहे 2:50. तर आपण असं म्हणत नाही की 2:50 झाले. आपण 10 मिनिटं बाकी 3 वाजायला, तर त्या इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? इट्स इट्स किती मिनिटं बाकी? 10 मिनिटं. इट्स 10 to किती वाजायला? 3 वाजायला 10 मिनिटं बाकी. तर कसं म्हणणार? इट्स 10 to 3. इट्स 10 to 3. इथे तुम्ही लेस पण यूज करू शकता आणि टू पण यूज करू शकता. इट्स 10 to 3 म्हणजे 3 वाजायला किती मिनिटं बाकी? 10 मिनिटं. 3 वाजायला 10 मिनिटं बाकी. आता 2:55 3 वाजायला किती मिनिटं बाकी आहे? आपण असं नाही म्हणत की 2:55 झाले. 3 वाजायला 5 मिनिटं बाकी. तर बाकी असेल तर टू यूज करायचं. इट्स इट्स 5 past 3. 3 वाजायला किती मिनिटं बाकी? 5 मिनिटं बाकी. तर 2:58 तर 2 मिनिटं बाकी 3 वाजायला. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? इट्स 2 to 3. इट्स 2 to 3. 2:15 इट्स 10 to 3. 2:55 इट्स 5 past 3. 2:58 इट्स 2 to 3. म्हणजे कमी असेल तर यूज करायचं टू, आणि किती मिनिटं म्हणजे किती वाजायला कमी आहे तर पुढचं तो नेक्स्ट आवर लिहायचं. तर आपण बघितलं किती वाजले याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? व्हॉट टाइम इज इट. आपलं आजचं टॉपिक आहे हाऊ टू से टाइम इन द इंग्लिश. म्हणजे इंग्लिशमध्ये टाइम कशा पद्धतीने बोलायचं. फर्स्ट क्वेश्चन असतो आपला किती वाजले, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं व्हॉट टाइम इज इट. त्याच्यानंतर किती वाजून किती मिनिटं झाले, इंग्लिशमध्ये फर्स्ट मिनिट घ्यायचं, त्याच्यानंतर आवर घ्यायचं. इट्स तर 1 बाय आपण बघितलेले, तर सगळ्या व्यवस्थित रिव्हिजन करा आणि लर्न करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.